नमस्कार. आता ह्या धड्यातल्या पुढे आपण कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना बघणार आहोत. अंतर्वर्तुळ आणि परिवर्तुळ ह्या दोन वर्तुळांच्या रचना आपल्याला बघायच्या आहेत. आता अंतर्वर्तुळ म्हणजे काय आणि परिवर्तुळ म्हणजे काय, तर एखादा असा त्रिकोण कुठला तरी काढलेला असेल तर अंतर्वर्तुळ यात कुठलाही त्रिकोण असेल, काटकोन, लघुकोन, विशालकोन, कुठल्याही टाईपचा एखादा त्रिकोण दिलेला असेल तर या त्रिकोणाच्या तीनही बाजूंना आतल्या बाजूने कट करून म्हणजे एकाच बिंदूतून छेदून जाणारं जे वर्तुळ, टच होऊन जाणारं जे वर्तुळ असतं त्याला म्हणतात आंतरवर्तुळ किंवा इन सर्कल ऑफ ट्रायंगल. तर आंतरवर्तुळ म्हणजे काय की आतल्या बाजूने काढलेलं वर्तुळ. आणि परिवर्तुळ बाह्य वर्तुळ किंवा परिवर्तुळ म्हणजे ह्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून एखादं वर्तुळ जातं त्या वर्तुळाला म्हणतात परिवर्तुळ. तर त्रिकोणाच्या तिन्ही बिंदूतून बाहेरच्या बाजूने जाणारं वर्तुळ असतं त्याला म्हणतात परिवर्तुळ. आपण उदाहरणच घेणार आहोत डायरेक्ट आणि त्याच्यातच आपल्याला स्टेप्स कळणार आहेत की कशा पद्धतीने हे आंतरवर्तुळ किंवा परिवर्तुळ काढायचं ते. पहिलं उदाहरण आपण आंतरवर्तुळाचं घेणार आहोत. इन सर्कल ऑफ ट्रायंगल म्हणजे काय की त्रिकोण दिलेला असेल ज्या मापाचा त्या मापाचा त्रिकोण काढायचा आणि त्याच्या आतमध्ये हे असं वर्तुळ काढायचं. आता आतमध्ये वर्तुळ काढताना ते कशा पद्धतीने कोणत्या स्टेप्सने काढायचं हे आपण इथे बघणार आहोत. उदाहरण सोडवतानाच आपल्या लक्षात येईल की ते काय स्टेप्स आहेत. अगदी छोट्या छोट्या 2-3 स्टेप्स आहेत. रचना हा प्रकार आपल्याला अगदी 7वी पासून झालेला आहे. याच्या आधी आपण लंब दुभाजकाची, कोन दुभाजकाची, त्याच्यानंतर काही त्रिकोण, काही चौकोन ह्यांच्या रचना केलेल्या आहेत. तर कुठे लंब दुभाजक लागेल, कुठे कोन दुभाजक लागेल, तर ते आठवा की आपण कोन दुभाजक कसा काढतो किंवा लंब दुभाजक कसा काढतो ते लक्षात असेल तर ह्या रचना लगेच लक्षात येतील. आत्ता तुमच्या लक्षात नसेल की 7वीत आपण काय रचना कशा पद्धतीने केल्या होत्या तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलमध्ये 5वी पासूनचा सगळा अभ्यासक्रम आहे. तिथे जाऊन तुम्ही 7वीचा हा रचना हा धडा बघू शकता, ज्याच्यात तुम्हाला कोन दुभाजक कसा काढायचा, लंब दुभाजक कसा काढायचा, त्याच्यानंतर पुढे 8वीला पण झालेला आहे. तर तेही धडे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आता आपण या स्टेप्स बघणार आहोत. आधी पहिल्यांदा त्रिकोण काढून घ्यायचा. तुम्हाला काय काय लागणार, आता पट्टी लागणार आहे, कोन मापक लागणार आहे आणि कंपास लागणार आहे. तर ह्या सगळ्यांचा वापर करून आपण रचना करायची. आता हे साधारण तुमच्या सराव संचातलंच उदाहरण आहे, पण बीसीची लांबी इथे मी 25 सेंटीमीटर घेतली, कारण का फळा मोठा आहे आणि अगदी 6-7 सेंटीमीटर घेतलं तर एवढीशी आकृती होईल, ती नीट दिसणार नाही. तुम्हाला वहीत किंवा पेपरमध्ये येताना काय असणार आहे 6 किंवा 7 सेंटीमीटर वगैरे एवढंच येईल. तर आपण 25 सेंटीमीटर काय काय दिलं आहे ते बघूया. आधी त्रिकोण एबीसी असा घ्या की कोन बी बरोबर 100, कोन सी बरोबर 50, कोन बीसी बरोबर बाजू बीसी बरोबर 25 सेंटीमीटर. या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा. अंतर्वर्तुळच्या स्टेप्स नंतर आधी आपण त्रिकोण काढायचा असतो. म्हणजे काय करायचं, आधी जी बीसी दिली आहे ती काढून घ्यायची 25 सेंटीमीटर. तर 25 म्हणजे इथपासून इथपर्यंत म्हणजे ही झाली 25 सेंटीमीटर लाईन. अंतर्वर्तुळ आहे त्यामुळे त्रिकोणाच्या आतल्या बाजूलाच येणार आहे. त्यामुळे जो काही असा त्रिकोण आहे त्याच्या आतमध्ये ते वर्तुळ असणार आहे. त्यामुळे थोडंसं कुठल्या बाजूला किंवा कुठल्या भागात पेपरच्या घ्यायचं, म्हणजे वहीच्या कुठल्या भागात घ्यायचं हे तुम्हाला प्रॅक्टिस नाही आहे की किती पेज लागणार आहे आपल्याला अंदाजे, हे तुम्हाला प्रॅक्टिसने कळेल. एक 2-3 अंतर्वर्तुळाची आणि 2-3 परिवर्तुळाची उदाहरणं सोडवली की तुमच्या चांगलं लक्षात राहील. आता काय करणार, आपण कोन घेणार आहोत. बी आणि सीच्या ठिकाणी दिलेले कोन किती दिले, कोन बीच्या इथे 100, त्यामुळे कोन मापक ठेवायचंय त्याच्यावर आणि ह्या बाजूने त्रिकोण आहे त्यामुळे ह्या बाजूने मोजत जायचं. असं करत इथे 100 आलेलं आहे. आता या 100ला आपण रेष काढायची म्हणजे किरण काढायचा, कारण तो कुठे छेदेल माहिती नाही. सी कडून 50 अंशावर एक किरण येणार आणि बी कडून 100 येऊ. जिथे ते दोन्ही किरण छेदतील तिथे काय असणार आहे, छेदनबिंदू ए हा त्रिकोणाचा ए हा बिंदू असणार आहे. त्रिकोणाची रचना इथे सोपी आहे, फार काही विचार करायला लागणार नाही. जरा चांगला मोठा किरण काढून घ्यायचा, कारण इकडून किती लांबीचा किरण येईल माहिती. त्याच्यानंतर सी ठेवा इथे, ते 50 अंश म्हणजे इथे ते 50 अंशाला आपण इकडून किरण काढायचं आहे. म्हटलं तसं ह्या खडूपेक्षा अर्थातच सिस्पेन्सिलने जास्त ॲक्युरेट येईल, कारण का सिस्पेन्सिलला चांगलं टोक असतं, शार्प असतं ना टोक, त्यामुळे तिथे सेंटीमीटरचाही फरक होत नाही.
इथे काय होणार आहे, थोडंसं अर्धा सेंटीमीटर इकडे तिकडे होतं नाही माझ्याकडे. आता हा छेदन बिंदू, हा किरण काढून झाला, हा छेदन बिंदू याला आपण ए हे नाव देणार. तो एबीसी आपला जो ज्या टाईपचा जसा हवा तसा सगळा त्रिकोण काढून झालाय. आता अंतर्वर्तुळ काढण्याचे जे स्टेप्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला कंपास लागणार आहे. अंतर्वर्तुळच्या दोन तीनच स्टेप्स आहेत. एक पहिली स्टेप काय आहे की कुठल्याही दोन अँगल्सचे म्हणजे कुठल्याही दोन कोनांचे कोन दुभाजक काढायचे. दोन कोनांचे कोन दुभाजक ही पहिली स्टेप करायची. आता कोन दुभाजक कसा काढायचा माहिती, साधारण बेसच्या कोनांचे घ्या, काढायला सोपं पडते. त्याच्यानंतर दुसरी स्टेप असेल की ह्या कोन दुभाजकांचा जो छेदन बिंदू आहे तिथून लंब टाकायचा एखाद्या बाजूवर तिथून लंब टाकायचा आणि मग तेवढं अंतर घेऊन वर्तुळ काढलं की ते अंतर्वर्तुळ होतं. अगदी सोप्या स्टेप्स आहेत. आता फक्त आपल्याला कोन दुभाजक कसा काढायचा ते आठवत असेल तर होईल काम. आता आपण समजा बी चा कोन दुभाजक काढायचे तर कंपास मध्ये एक साधारण एक अंतर घ्यायचं. किती अंतर घ्या, ते अंतर घेतल्यानंतर ते हलवायचं नाही. अंतर ते बी या कोनावर ठेवायचं, या कोनाच्या शिरोबिंदूवर म्हणजे, आणि दोन्ही बाजूला असे कौस करायचे. हे दोन्ही बाजूला कौस केल्यानंतर इथे आतमध्ये घेतलं तरी चालेल, पण इथे सर्कल येणार आहे, वर्तुळ येणार आहे नंतर, त्यामुळे ते कन्फ्युजन नको व्हायला म्हणून थोडं जास्त अंतर घ्या, म्हणजे पुढचे कौस असे थोडे बाहेर येतील. तर आता पुन्हा एक साधारण कुठलं तरी अंतर घ्यायचं. म्हटलं तसं हे जास्त घ्या म्हणजे इथे कौस बाहेर येतील. आता हे जे टोक आहे कंपासचं दुसरं टोक, ते कुठे ठेवायचंय तर हे मगाशी काढलेले कौस आहेत त्याच्यावर ठेवायचंय. आणि एकदा ह्या बाजूने कौस काढायचा आणि एकदा ह्या बाजूने कौस काढायचा. आणि आता ह्यांचा छेदन बिंदू जो मिळाला तो आणि हा बी जोडला की तो नक्की काय असणार आहे, कोन दुभाजक असणार आहे. तर अगदी सोपी मेथड आहे, सोपी प्रोसेस आहे कोन दुभाजकाची. काय काय केलं आपण, एक अंतर घेतलं कंपास मध्ये, ते स्थिर ठेवलं, बी मधून दोन्ही बाजूंवर कौस केले. त्याच्यानंतर अजून थोडं एक अंतर घेतलं, ते पण स्थिर ठेवायचं. त्याच्यानंतर या कौसावरून पुढे अजून एकदा कौस करायचे, मग त्यांचा छेदन बिंदू मिळेल आणि तो छेदन बिंदू ह्या बीला जोडायचा. पुन्हा म्हटलं तसं की अगदी ॲक्युरेट, अगदी एक्झॅक्ट फक्त सिस्पेन्सिलने येऊ शकतं. पण आता हा काय झाला, हा कोन दुभाजक झाला ह्याचा. आता जसं एका बाजूचा कोन, आता रचना करताना हे काही खोडायचं नाही, म्हणजे हे कौस केलेत, हे केलेत, जे काही असेल ते सगळं तसंच्या तसं ठेवायचं, म्हणजे कळलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने रचना केलेली आहे. तर ते कौस वगैरे सगळं ठेवायचं तसंच. आता हे दोन कोन दुभाजक झाले. कोन दुभाजक म्हणजे हा कोन सारखा आणि हा कोन सारखा, हे दोन्ही एकरूप झाले. आता आपण सी चा त्याच प्रोसेसने कोन दुभाजक ए चा काढलात तरी हरकत काय नाही, पण तुम्ही असं पेपर असणार, वही असणार, त्याच्यावर तुम्ही वर्ण कोन दुभाजक काढायला गेलात तर जरा कठीण पडेल काढायला, म्हणून इथला काढा, बेसचा काढा, सी चा कोन दुभाजक. पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे. काहीतरी एक अंतर घ्यायचं आणि ते सी वर एक टोक ठेवायचं आणि दोन्ही बाजूला त्याच अंतराचे कौस काढायचे. एकदा त्याच अंतराचे कौस झाले की म्हटलं तसं इथे काढलं तरी हरकत काही नाही, पण नंतर वर्तुळ येणार आहे आतमध्ये तर ते सगळं गिचमीड होईल तिथे, म्हणून जरा लांबचा अंतर घ्या आणि इथे कौस काढा. जसे इथे आले तसं इथे येईल, नंतर ते जोडायचे. आपल्याला थोडं लांबचं अंतर घेऊया आपण आणि इथून असा जसा कौस काढलाय तसा इथून तेच अंतर ठेवायचं आणि अजिबात हलवायचं नाही आणि कौस काढायचा. आता ह्याचा जो छेदन बिंदू आलाय तो आणि हे सी जोडलं की आपल्याला काय मिळणार आहे, ह्याचा कोन दुभाजक मिळणार आहे. दोन कोन दुभाजक काढून झाले. आता आपल्याला काय करायचं, ह्या दोघांचा छेदन बिंदू आहे त्याला आय नाव द्यायचे. तर पुढची स्टेप अशी करायची असते, हा जो छेदन बिंदू आहे त्याच्यावरनं इथे लंब टाकायचा आहे. म्हणजे काय की आय वरनं इथे, आता लंब टाकताना पट्टीचा वापर केला तर चालेल, पण एक्झॅक्ट लंब येण्यासाठी गुण्याचा वापर करा म्हणजे व्यवस्थित लंब येईल. ह्या दिशेचा आहे तर गुण्या कसा इथे ठेवायचा या लाईनवर आणि ह्या बिंदूपर्यंत न्यायचा. ह्या बिंदूपर्यंत नेला की बरोबर ह्या बिंदूपासून या लाईनवर जो पडेल तो काय असणार आहे, लंब असणार आहे. त्यामुळे असा व्यवस्थित तो लंब काढायचा. थोडंसं माझं माप इकडे तिकडे होणार आहे, म्हटलं तसं खडूमुळे ते सगळं. आता हा इथे लंब टाकलेला आहे. आता पुढची प्रोसेस अशी आहे की फक्त आता कंपास लागणार आहे. कंपास घ्यायचे
आणि कंपास मध्ये हे एवढं अंतर घ्यायचं. कुठलं? ह्या आय पासून ह्याला आपण सगळं डी हे नाव देऊया ह्या छेदनबिंदूला. तर आय डी एवढं अंतर घ्यायचं आणि असं तेवढं अंतर घेऊन असं ह्याच्या बाजूने असं सर्कल काढायचं. म्हणजे सर्कल नीट येत नाहीये, तर हे एवढं अंतर घेतलं आय डी हे असं आणि हे असं सर्कल काढलं. की जे सर्कल येईल किंवा जे वर्तुळ येईल ते कसं जातंय बघा, आतून जातंय, त्रिकोणाच्या आतून जातंय आणि त्रिकोणाच्या प्रत्येक ठिकाणी एकेका बिंदूला इथे छेदणार असं ते वर्तुळ येणार आहे. तर याला म्हणतात आंतरवर्तुळ किंवा इनर सर्कल, इन सर्कल. आता याच्या स्टेप्स काय काय केल्या तेवढ्या फक्त लिहायच्या. स्टेप्स हे फक्त आपण काय माहितीसाठी लिहिलं होतं, पण रचना म्हटले की त्याच्या स्टेप्स पण नीट लिहायच्या असतात. आपण काय काय रचना केल्या त्या. तर पहिल्यांदा काय केलं आपण, बीसी इतका बीसी बरोबर फर्स्ट स्टेप काय केली, बीसी बरोबर 25 सेमी काढला, रेषा काढली, ती 25 सेमी रेषा काढली. त्याच्यानंतर कोन बी बरोबर 100 अंश आणि कोन सी बरोबर 50 अंश घेतले, किरण काढले, किरण काढले आणि त्यांच्या छेदन बिंदूला ए नाव दिलं. त्यांच्या छेदन बिंदूला ए नाव दिले. म्हणजे आपला त्रिकोण एबीसी तयार झाला. पुढची स्टेप काय केली, कोन बी आणि कोन सी चे लंब दुभाजक काढले. कोन बी व कोन सी चे लंब दुभाजक नाही, कोन आहेत ना, कोन दुभाजक काढले, कोन दुभाजक काढले. त्याच्यानंतर पुढची चौथी स्टेप काय केली, त्या कोन दुभाजकांचा छेदन बिंदू त्याला आय नाव दिलंय, तिथून बीसी वर लंब टाकला. या कोन दुभाजकांच्या छेदन बिंदू पासून छेदन बिंदू बिंदूला आधी आपण आय नाव दिले असं लिहू आणि पुढे काय केलं, त्याच्यातून आपण बीसी ला लंब टाकला. पुढची स्टेप, आय मधून बीसी ला लंब टाकला. त्याला डी हे नाव दिले. हे नाव का लिहिते मी, कारण काय काय केलं, कशा कशा पद्धतीने किती अंतर घेतलं वगैरे हे नीट कळायला हवं म्हणून त्याला डी हे नाव दिले. आणि नंतर काय केलं, आय डी इतकी रेडियस घेऊन म्हणजे त्रिज्या घेऊन, तर आय डी हे जे अंतर आहे आय पासून डी पर्यंतच हे जेवढं अंतर आहे ते आय डी इतकी रेडियस किंवा त्रिज्या, आय डी ही त्रिज्या घेऊन वर्तुळ काढली. ही आपलं प्रोसेस संपली. त्रिज्या घेऊन वर्तुळ काढले आणि हेच काय झालं, आंतरवर्तुळ झालं. या त्रिकोणासाठी असलेलं आंतरवर्तुळ झालं. आंतरवर्तुळ कसं काढायचं त्याच्या स्टेप्स लक्षात आल्या. पहिल्यांदा ज्या मापाचा त्रिकोण विचारलेला आहे त्या मापाचा त्रिकोण सगळा काढून घ्यायचा. त्याच्यानंतर 2-3च स्टेप्स आहेत. काय करायचं, हे पायाजवळचे जे कोण आहेत त्यांचे कोण दुभाजक काढून घ्यायचे. कोण दुभाजक कसे काढायचे माहिती आहे का, कोण दुभाजकांचा छेदन बिंदू घ्यायचा, तिथून लंब टाकायचा गुण्याच्या साह्याने आणि तो लंब झाला की हे एवढं अंतर घ्यायचं, ती त्रिज्या समजायची, ती त्रिज्या म्हणून घ्यायची. कंपास मध्ये तेवढी त्रिज्या घेऊन ते वर्तुळ काढलं की बरोबर त्रिकोणाच्या आतल्या बाजूने एकेका पॉइंटला ते टच करून जाणारं वर्तुळ होईल. तुम्ही अशी बरीच उदाहरणं सोडवा, तुम्हाला लक्षात येईल की प्रोसेस अगदी सोपी आहे. 2-3च स्टेप्स आहेत. 1-2-3 उदाहरण सोडवल्यावर तुमच्या चांगली लक्षात राहील.